लातूर जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन वेळेत झाल्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे। लातूर जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन वेळेत झाल्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे। जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला। बी बियाण्यांची उपलब्धता, खतांचा वापर आणि पेरणीची पद्धती याबाबत माहिती घेतली। यावेळी स्वतः टोकन यंत्र हाती घेऊन पेरणीचा अनुभव त्यांनी घेतलाय। तसेच बैलजोडीच्या साहाय्याने होत असलेल्या पारंपरिक पेरणीचाही त्यांनी अनुभव घेतलाय। तसेच औसा तालुक्यातील लांबजना, तांबरवाडी आणि खारोसा या गावांना भेट देऊन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांनी पेरणीची पाहणी केली। कृषी विभागामार्फत पेरणीविषयी जनजागृती करण्यात आली असून प्रत्यक्ष पेरणी प्रसंगी शेतकऱ्यांकडून बीज प्रक्रिया आधुनिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात पेरणी होत असल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले। तसेच यंदा चांगला पाऊस होऊन शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळावे अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्यात। यावेळी बैलगाडीमध्ये बसून जिल्हाधिकारी ठाकूर घुगे खारोसा येथीलच शेषराव मारुती राऊतांच्या शेतात पोहोचल्या। बैलाच्या सहाय्याने पारंपरिक पद्धतीने करण्यात येत असलेल्या सोयाबीन पेरणीचीही जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांनी पाहणी केली। काही शेतकऱ्यांच्या बांधावर यावेळी जिल्हाधिकारी ठाकूर घुगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी औसा रेणापूरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर.टी. जाधव, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुभाष चोले, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप जाधव यांच्यासह तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, संबंधित गावाचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी असलम शेख, न्यूज टुडे 24 लातूर।